मनसेचे कल्याण तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ लोणे व त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. राजाभाऊ लोणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारलं असता ते म्हणाले की आमदार किसन कथोरे यांच्या कामावर यांनी कल्याण तालुक्यात केलेल्या विकास कामामुळे आपण भाजप पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी TDC बँकेचे उपाध्यक्ष अरुणजी पाटील, उमेश कथोरे, राजाराम चौधरी, मंगेश शेलार, दिनेश कशुले, शेखर लोणे, तानाजी लोणे व इतर मान्यवर उपस्थित होते. गडाव सचिव कल्याण तालुका मनसे, विनोद मोरे चिंचवली शाखा अध्यक्ष मनसे, बेलपाडातील शाखा अध्यक्ष, गुरवलीचे शाखा अध्यक्ष असे सर्व मनसेचे कल्याण परिसरामधील सर्व मनसे कार्यकर्त्यांनी साहेबांनी केलेल्या कामावर प्रभावित होऊन आजपर्यंत जी साहेबांनी विकासाची कामं केली त्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी निर्णय घेतला की चांगला उमेदवार जर निवडून आला तर अजून चांगल्या प्रकारे आपल्या गावाचा आणि आपल्या परिसराचा विकास करता येईल. त्या अनुषंगाने त्यांनी विचार करून एकमताने 2-4 दिवसापूर्वी मला ते भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्यासोबत आम्हाला काम करायचं आहे. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. ज्या वेळेस मनसेने सहकार्य केलं होतं त्यावेळेस राजाभाऊ आमच्या बरोबरच होते. कथोरे साहेबांना पण त्यांनी मदत केलेली होती, परंतु त्यांना तिकडे स्कोप जास्त मिळाला नाही. त्याच्यामुळे त्यांनी आपल्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांचा प्रवेश झाला. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि याच्यापुढे आम्ही एकत्र काम करू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. जे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आता जॉईन झालेले आहेत आणि नक्कीच भारतीय जनता पक्षाची संघटना वाढवण्याचा आम्ही येथे प्रयत्न करू. धन्यवाद. विकास आहे, कथोरे साहेबांनी विकास केला आहे आणि त्या विकासाला कुठं तडा जाऊ नये. पुन्हा आपल्याला त्याच्याकरता मी सर्व मनसेची पदाधिकारी आपले आता तर थोडी पोरं आलेले आहेत, पण मतामध्ये परिवर्तन करण्याकरता मी इंटरेस्ट केलेलं आहे आणि पक्षाचा उमेदवार गेला होता, परंतु तो उमेदवार तेवढा पॉवरफुल नाही, त्याचं वोटिंग होणार नाही. त्यामुळे इथं आपल्याला कुठं झटका बसून त्याच्याकरता मी मनसेमधून डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश करत आहे.